माझ्या युट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही सर्वजण कसे आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना। सर्वांना शुभ दुपार। दुपारचे 12 वाजलेले आहेत। जी सकाळची सगळी कामं होती ना ती सगळी आवरून घेतलेले, स्वयंपाक पण आवरून घेतलेले, कारण की मला आज करायचं आहे बेसनाचे लाडू। ते पण घरच्या बेसन पिठातूनच करणार आहे। योग्य प्रमाण मी सांगेन। जे आपण दळून आणतो की नाही झुणक्याला आणि ढोकळा करायला, घरात आपण दळून आणतो त्याच बेसनच्या पिठाचे मी लाडू करणार आहे। प्रमाण तुम्हाला मी योग्य प्रमाण सांगते। 1 ग्लास घ्यायचा किंवा 1 पातेलं घ्यायचं किंवा 1 वाटी घ्यायची, याच प्रमाणाने तुम्ही मेजून घ्यायचं। हे ग्लास आहे ना, मी 4 ग्लास घेणार आहे। ही ग्लास आहे ना, मी 4 घेणार आहे, तेच माप घ्यायचं। काटोकाट भरून घेतलेले आहेत मी। तीन झाले। चार। ह्याच वाटीने मी साखर घेणार आहे। ही 2 वाटी घेणार आहे। 4 वाटी बेसन जर आपण घेतलं तर 2 वाटी साखर घ्यायची। तर तुम्हाला गोड कमी करायचं असलं तर 1.5 वाटी घ्या। घरातली साखर घ्यायची, आपण बारीक करायची। पिठी साखर विकत आणायची नाही, घरातली साखर घ्यायची। तुम्ही दिवाळीला जरी करणार असला तर घरातलीच साखर घ्यायची, पिठी साखर अजिबात घ्यायची नाही। गोड काय एवढी नसत्या। आपली घरातली साखर मोठी जाड असते ना, तीच घ्यायची, ती खूप गोड असते आणि चव पण खूप छान लागते। बेसनचे लाडू पण खूप छान गोड होतात। एक पहिला मी साखर बारीक करून घेते, लाईट येत्या जात्या। अशी बारीक होत्या, पिठी साखर एकदम बारीक होत्या, म्हणून घरातली साखर घ्यायची, त्याचंच पिठी साखर करायची, एकदम बारीक करायची आणि मिक्सरला होते लगेच बारीक। दोन घेतलेले आहे ग्लास, बारीक करून घेते। 4 वाटीला 2 ग्लास पिठी साखर असंच बाजूला ठेवते। तुम्हाला जर वेलदोडे घालायचे असले ना, जेव्हा साखर बारीक करते ना त्यातच वेलदोडे घालायचे। 1-4 वेलदोडे घातला तसं चालते किंवा 2 घातला तसं चालते। गॅस लावूया। तूप पण 1 ग्लास घेणार आहे मी। लागलं तरच वर घालायचं, नाहीतर नाही घालायचं। थोडंसं पहिला तूप घालायचं। आपण बेसन पीठ पहिला भाजून घ्यायचं तुपात, म्हणजे बारीक गॅसवरच पीठ आपण चांगलं भाजून घ्यायचं, नाहीतर करपू शकतं। चांगलं पीठ भाजून घेऊया आपण। सगळीकडं तूप लागलेलं आहे, अजून घालायचं। एवढंच ठेवलेलं आहे मी, ते नंतर न घालायचं। आता अजिबात सोडायचं नाही, एकसारखं चांगलं भाजून घ्यायचं। अजून घ्यायचं, सगळं मी घातलेलं आहे तूप,
इतकं छान भाजायचं की वास येते बेसनच्या पिठाचा, इतकं छान भाजायचं. वास आला तर म्हणायचं की आपलं बेसनचं पीठ छानपैकी भाजले. यामध्ये मी आणि जरासं तूप घेणार आहे. तूप पातळ असल्यामुळं मला आणि जरासं तूप लागलेलं आहे. अर्धा ग्लास लागलेला आहे. एकदम प्रमाण बरोबर आहे. तुम्हाला जर तूप कमी वापरायचं असलं तर 1 ग्लास घेतला तरी चालते. मला तूप 1 ग्लास भरून पातळ होतं म्हणताना ते ना घट जर घेतला तर 1 ग्लास आणि थोडस 1-2 चमचे जास्त लागतात. आपल्याला कळतेच नसतं ना. पीठ भाजले कसं कळते बघा, कडवणी ना तूप सोडलं जाते आणि वास पण खूप छान येतोय. आपलं पीठ खूप छान भाजलेलं आहे आणि वास पण खूप छान यायला लागलाय. आणि बिस्किट कलर काढायचं. मध्ये आता जरा तूप सुटलेलं आहे कडणी. यामध्ये आता मी जरासं पाणी शिंपडते. 1-2 चमचे पाणी शिंपडा किंवा दूध शिंपडलं तर सुद्धा चालते. आणि हात अजिबात सोडायचं नाही. असं एकदम पिठाला हलवून घ्यायचं. असं फुलते पीठ. तर गॅस बंद करायचा. त्याला सगळं चांगलं भाजून घ्यायचं. असं पाणी सगळं आपण घातलेलं असतं ना. पाणी घाला किंवा दूध घाला, 1-2 चमचे असं घालायचं पाणी. गॅस बंद केलेला आहे मी. बघा पीठ असं छानपैकी बिस्किट कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. आपण अजून भाजून घ्यायचं कारण की कढई गरम आहे. आता गार होऊ द्यायचं. ह्या कढईमध्ये पण तुम्ही ठेवला तर सुद्धा चालते. गार होऊ द्यायचं. या ताटीमध्ये मी काढणार आहे. असं पसरून घ्यायचं. आता ह्याला गार होऊ देऊया. मग यामध्ये आपण साखर घालायची. गार झालेला आहे. पूर्ण गार करून घ्यायचं. यामध्ये साखर घालायची. जी बारीक साखर केली की नाही ती घालायची. जराशी वेलची पावडर घालणार आहे. तुम्ही साखर बारीक करताना पण त्यात एलदोडे घातला तर सुद्धा चालते. बारीक होते. माझ्याकडे पावडर होती म्हणून मी घातलेली आहे. आता ही सगळी साखर आपण यात घालून घ्यायची. बेसनमध्ये सगळं हे मिक्स करून घ्यायचं आपण. आता हातानेच मिक्स करायचं. चमच्याने करत बसायचं नाही. लय वेळ लागतोय. हाताने लगेच होते. बेसन आणि साखर एकदम मिक्स झाली पाहिजे. चला साखर आता सगळी मिक्स झाल्या. आता लाडू वळायला घेऊया. असं करायचं. गोल आकार द्यायचा. सगळे असंच करून घ्यायचं. सेम पेड्यासारखं दिसायला लागले की नाही. असं प्रसादाला पण करा. एकदा केला तर येतेच पेन. असं नैवेद्याला माप घेऊन जर तुम्ही थोडंसं जर करायचं असलं तर असंच माप घेऊन करा. बेसनाचे लाडू झालेले आहेत. इथे एवढी झालेली आहेत. इथं आहेत. इथे एवढी झालेली आहेत.
आणि आपले बेसनाचे लाडू तयार आहेत. इथं स्वीटचं एंड करते मी. हा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सर्वांना. बाय. 2 वाजलेले आहेत. सर्वजण आता जेवायला येतील. आज वेळ झालाय त्यांना. नक्की ट्राय करा बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू ना खाताना अजिबात घशाला त्रास होणार नाही. नक्की तुम्ही ट्राय करून बघा.